नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी रोशन भावने. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमचा बाकी होता, तो कधी वितरित होणार आहे याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तसेच ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही त्या लाडक्या बहिणींना चिंता होती की आमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार किंवा नाही, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमचा सुद्धा हप्ता येणार आहे. परंतु तुम्हाला पुढील हप्त्यासाठी तुमची जे काही 31 डिसेंबरची लास्ट तारीख आहे, त्या 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला तुमची KYC कंप्लीट करावी लागेल. KYC कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो सविस्तरपणे बघून घ्या. चला तर लाडक्या बहिणींनो, बघूया नेमका शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेलं आहे ते सविस्तरपणे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या GR दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या GRमध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे ते आता बघूया. जे महत्त्वाचं आहे तेच आता आपण थोडक्यात बघून घेऊया. तर वित्त विभागाच्या संदर्भाधीन जे काही दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षकाखाली 31 सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. म्हणजे जो काही तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी निधी महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे, असे महिला व बालविकास विभागात जे काही सचिव आहे यांनी यामध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहे. यामध्ये तिसरा पॉईंट देण्यात आला तो म्हणजे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीने उपाययोजना करून खर्च करावा. तसेच समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की हा निधी ज्यांच्यामार्फत देण्यात येतो त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निधी पाठवणे याची दक्षता त्यांना घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. म्हणजेच यावरून असे म्हणता येईल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 10 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच जे काही इतर योजनेचे लाभार्थी आहे म्हणजेच श्रावणबाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले. म्हणजे त्यांनी जर लाडकी बहीण योजनेत या अगोदर हप्ता उचलला असेल तर त्यांना आता हप्ता मिळणार नाही. तसेच हा शासन निर्णय तुम्ही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही याद्वारे सुद्धा पाहू शकता. तसेच आपल्या या शासन निर्णयाची जी काही PDF आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता यामध्ये काय देण्यात आलेलं आहे ते. म्हणजेच आता यावरून असे म्हणता येईल की येणाऱ्या 4 ते 5 दिवसाच्या आत तुमचा जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता राहिलेला होता तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे जो काही नोव्हेंबर महिन्याचा तुमचा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येणाऱ्या 4 ते 5 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल. तर ही होती लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची अपडेट तुम्हाला
वेळेवरती मिळत राहते. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल महत्त्वाचं अपडेट माहिती होऊन जाईल. चला तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.